पनवेल नगर निगम क्षेत्र की विभिन्न जन समस्याओं को लेकर भाई जगदीश गायकवाड़ ने पत्रकार परिषद आयोनगर निगम क्षेत्र की विभिन्न जन समस्याओं को लेकर भाई जगदीश गायकवाड़ ने पत्रकार परिषद आयोजित कर प्रशासन पर गंभीर सवाल उठाए। उन्होंने आवासीय क्षेत्र के पास प्रस्तावित कचरा डंपिंग प्रोजेक्ट का विरोध करते हुए कहा कि इससे प्रदूषण बढ़ेगा और स्थानीय नागरिकों के स्वास्थ्य पर बुरा असर पड़ेगा। उन्होंने इस प्रस्ताव को तत्काल रद्द करने की मांग की। भाई जगदीश गायकवाड़ ने महावितरण की कार्यप्रणाली पर भी नाराजगी जताई। उनका कहना है कि बार बार बिजली कटौती, बढ़े हुए बिजली बिल और शिकायतों के समाधान में देरी से जनता परेशान है। इसके साथ ही उन्होंने पनवेल की खराब सड़कों, जल भराव और पानी की समस्या को लेकर भी प्रशासन को घेरा। उनका कहना है कि विकास के दावों के बावजूद नागरिकों को मूलभूत सुविधाएं नहीं मिल रही हैं। उन्होंने चेतावनी दी कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो जनता के साथ मिलकर बड़ा जन आंदोलन किया जाएगा। अब सवाल ये है कि क्या प्रशासन जनता की आवाज सुनेगा या फिर समस्याएं ऐसे ही बनी रहेंगी। प्रतिनिधी सुदाम शेख पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती विद्याताई गायकवाड, रोडपाटी आज पुन्हा टँकरचं पाणी पिण्याची वेळ आलेली आहे। विद्युत पुरवठा सातत्याने खंडित होतोय। आपण कामोट्यातील खालगमधली परिस्थिती पाहिलेली आहे। हीच परिस्थिती आज आपल्यावर ओढावलेली आहे। मलेचा भाग हा जर आपण सोडला तर पाऊस पडत नाही, पाऊस सुद्धा रुसलेला आहे। अशा परिस्थितीत आपण काय केलं पाहिजे याच्यावर विचार मीमांसा आज होणे गरजेचं आहे। म्हणून मूळ प्रश्न आहे की रोडपाली गाव, या गावात जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता विकला आहे। ज्या सुधांशीच्या भाषेमध्ये तो रस्ता विकला आहे, तर तो रस्ता आम्हाला खुला करून द्यायचा आहे। म्हणलो पाहिजे जेव्हा मनुष्य धर्तीवर लोक पावला, मनुष्य धर्तीवर जन्म घेतला, तेव्हापासूनचा रस्ता या बिल्डरांच्या माध्यमातून तो बंद केलेला आहे। एक जेसीबी तोडायला 200 पोलीस बंदोबस्त त्या रोडपाडीला दिले होते। म्हणजे ही एक भयान बाब आहे। म्हणजे पोलिसांना पुढे करून जनतेला, स्थानिकांना घाबरवून अशा पद्धतीची ही भूमिका जर हा प्रशासन घेत असेल तर ही मतलब खेदजनक बाब आहे। मला या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी डंपिंग ग्राउंड नियमामध्ये किमान 500 मीटर वसाहतीपासून दूर असावा, म्हणजे अर्धा किलोमीटर। परंतु असं नसताना जिथं माझ्या गावचा, ज्याला आम्ही बाबूदेव आमचे कुलस्वामी म्हणतो, म्हसेसराला, अशा आमच्या म्हसेसराच्या देवासमोर पलीकडे बाबदेव आहे, अलीकडे म्हसेसर आहे, अशा देवाच्या प्रार्थनिक स्थळ आहे, आमचा तलाव आहे। त्या तलावाच्या समोर हा डम्पिंग ग्राउंड, लोकांना सकाळी ते वॉकिंगला लोक जातात, सिनियर सिटीजन जातात, त्यांना अनेक वेदनांच्या संदर्भात भोगावं लागतील। डासांचं प्रमाण वाढेल। माझ्या कर्मचारी काही पत्रकार आहेत, त्यांना मी हेतू पुरस्कार या सांगणार आहे की तुम्ही देखील आवाज त्याच्यावरती उठवला पाहिजे आणि सातत्याने आवाज उठवला पाहिजे। आणि हा डम्पिंग ग्राउंड आल्यामुळे काय होणार आहे, टक्क्याची परिस्थिती काय झाली, आणि हा डम्पिंग ग्राउंड कुणाच्या स्वतःसाठी जवळ छोट्या गाड्या यायला पाहिजे म्हणून लावतात, कॉन्ट्रॅक्टरच्यासाठी, जनतेच्यासाठी ती प्रशासनात असलेल्या अधिकाऱ्यांसाठी। पण असा डम्पिंग ग्राउंड या ठिकाणून हटवला पाहिजे, त्याचं आरक्षण रद्द केला पाहिजे। रोडपाली गावातील रस्ता हा खुला करून दिला पाहिजे। पाण्याचे जे प्रश्न आहेत, अनेक वेळा मी सुद्धा सभागृहात बसलेलो आहे आणि प्रश्न पेटवलेला मी जरी असला तरी पुरेसा पाणी आज नाहीये। आज कळंबोली, कामोटे, खारघर, ओल्ड पनवेलला किती प्रमाणात मिळतं मला माहिती आहे, पण काही पाण्याच्या ज्या टंचाई आहे त्या संदर्भात नियोजन नाही, पण सीसीओसी पहिला दिली जाते। प्रश्न खूप मोठा आहे। तर पाण्यासाठी जे महिलांचंच नाही तर माझ्यामध्ये पुरुष वर्ग पण याच्यामध्ये तेवढाच सहभागी घेणार आहे, जेवढा महिला याच्यामध्ये या मोर्चामध्ये सहभाग घेणार आहे। कारण आताची परिस्थिती बघता कळंबोलीमध्ये जेमतेम 8 ते 10 दिवस झाले पाण्याचा कुठेही म्हणजे पाणीच नाहीये, टँकरनी पाणी घेतलं जातो। महिलांचा खूप आक्रोश आहे या मोर्चामध्ये। 30 तारखेच्या मोर्चामध्ये महिलांचा सहभाग पुरुष वर्गापेक्षा डबलने असेल एवढी गवाही मी आज देते।
वाजता मोर्चा निघणार आहे आणि सुरुवात कुठून होणार? सकाळी 10चा टायमिंग देतो, पण 11 वाजता प्रांत कार्यालय ओल्ड पनवेल, ज्याला आपण ठाण्याची सुरुवात म्हणतो, तिथं कर्नाळा स्फोट आहे, तिथं पार्किंगची व्यवस्था आहे. जरी आदरणीय विवेक पाटील आता नसते तरी पार्किंग आम्हाला मात्र तिथे ठेवलेली आहे आणि थोड्या दिवसात ते पण येतील तिथं आपल्यासोबत अशा अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी. तर तिथेशी जे प्रांत कार्यालय आहे तिथून सुरुवात होईल आणि थेट महानगरपालिकेच्या कार्यालयावरती हा मोर्चा आपला निघणार आहे.